वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल काय की आज एवढं गाणं वगैरे म्हणाल्या आणि एवढी खुश आहे, नक्की निघाल्या कुठं? तर आम्ही सगळे दिवाळीच्या सुट्टीसाठी आमच्या गावाला आलेलो होतो. गावाला आल्या आल्या ह्या तिघांनी फटाके फोडायला सुरुवात केली आणि किल्ला बनवला. त्यानंतर लक्ष्मीपूजन होतं म्हणून आम्ही सगळे असे बघा झाक तयार झालो आणि यमाई देवीच्या दर्शनासाठी आमच्या काकाच्या रिक्षातून निघालो. औंध या गावाला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलेचा वारसा देखील लाभलेला आहे. औंध गावाच्या वेशीवरती गजराजचा पुतळा उभारण्यात आला आहे. आम्ही अशा रीतीने मंदिराकडे निघालेलो होतो. मंदिरामध्ये पोहोचल्यावरती मनाला खूप प्रसन्न वाटते. इथे असे म्हटले जाते की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आई यमाई देवीने औंधासूर या राक्षसाचा वध केला होता व त्याचा वध करताना आईने त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली. तेव्हा तो म्हटला काय की हे जे गाव आहे ते माझ्या नावाने ओळखले जाऊ देत. त्यामुळेच या गावाचे नाव औंधासूर यावरून औंध असे पडले. औंधमधील हे यमाई देवीचे मंदिर अतिशय सुंदर आहे आणि इथेच भवानी संग्रहालय सुद्धा आहे. त्यानंतर आम्ही औंधमधल्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये गेलो. अंबाबाईच्या मंदिराचं आत्ता काम सुरू होतं. त्याची डागडुजी करायची चालली होती. इथेच महाराष्ट्रातील सर्वात उंच दीपमाळा आहे, पण डागडुजीमुळे येथील सीन्स मला व्यवस्थित घेता आले नाहीत. पण औंधवरती एक डिटेल व्हिडिओ मी पुढे नक्कीच बनवेन. तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.